आदर्शगाव मांजरसुंबा इथं चैतन्य गोरक्षनाथ गड मंदिर कलशारोहण निमित्त 3 दिवसीय कीर्तन सोहळ्यास प्रारंभ। खासदार निलेश लंके यांच्या हस्ते ध्वजपूजन, नवनाथ पारायण सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती। देवाच्या दारात राजकारण नको, श्रद्धा आणि विकास या दोन्हीचा संगम साधूया, खासदार निलेश लंके यांचं प्रतिपादन। आदर्शगाव मांजरसुंबा इथं असलेल्या चैतन्य गोरक्षनाथ गड मंदिर इथं कलशारोहण कार्यक्रमानिमित्त 3 दिवसीय कीर्तन सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या धार्मिक उत्साहामध्ये संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते ध्वजपूजनानं झाली। यावेळी हरिभक्तपरायण ईश्वर महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून भाविक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित आहे। सोहळ्याच्या निमित्तानं विविध संतांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांचं कीर्तन, दिनांक 5 मार्च रोजी हरिभक्तपरायण श्रीनिवास महाराज घुगे यांचं कीर्तन, दिनांक 6 मार्च रोजी गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांचं कीर्तन सेवा पार पडेल, तर दिनांक 7 मार्च रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा पार पडेल आणि त्यानंतर काल्याचं कीर्तन होणार आहे। या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकर कदम आणि सचिव गोरक्षनाथ कदम यांच्या पुढाकारानं करण्यात आलं असून भाविक भक्तांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ध्वजपूजन कार्यक्रमामध्ये बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे। राज्यभरातनं भाविक इथं येतात, त्यांच्या सुविधा वाढवण्यासाठी 2 कोटी रुपयांचा विकास प्रस्ताव तयार आहे आणि तो अंतिम टप्प्यात आहे। मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की आपल्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांना 2 कोटी रुपयांचा निधी मिळावा। सरकारमध्ये काही अडचणी असतात, पण देवाच्या कृपेनं काट्यातूनही मार्ग निघतो। आम्ही नाथांच्या भूमी जन्मलोय। नाथांचा प्रवास किती खडतर होता हे आपल्याला माहिती आहे। आपल्यालाही त्या खडतर वाटेवरनं मार्ग काढून गोरक्षनाथ देवस्थानचं रूपांतर नंदनवनामध्ये करायचं आहे। देवस्थान ट्रस्ट हे प्रामाणिकपणे काम करत आहे। गावकऱ्यांनी एकजुटीनं राहून देवस्थानचा चेहरामोहरा बदलावा। मी आध्यात्मिक माणूस आहे, देवाच्या दारामध्ये कधीच राजकारण केलं नाही। देवाचा दरबार म्हणजे ड्रोन कॅमेरा आहे, तो सगळ्यांचा हिशेब ठेवतो। त्यामुळं श्रद्धेनं काम करा, देव कोणालाही माफ करत नाही, पण जे प्रामाणिक असतात त्यांना तो नेहमीच साथ देतो। खासदार लंके पुढे म्हणाले की ज्या गावातील मंदिरं सुदृढ आहेत ते गाव गुण्यागोविंदानं नांदतात। ज्या गावातील मंदिरं दुर्लक्षित आहेत तिथं भांडणं आणि किरकोळ वाद निर्माण होतात। त्यामुळे श्रद्धास्थानांचं जतन हेच गावाच्या ऐक्याचं प्रतीक आहे। राजकारणाला देवाच्या दारात स्थान नाही। श्रद्धा, एकजूट, विकास आणि या त्रिसूत्रीवर काम करणं गरजेचं आहे। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड हे आमच्या 3 पिढ्यांचं श्रद्धास्थान आहे। माझ्या वडिलांनी या मंदिरापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम केलं, तर मी आमदार असताना मंदिर, रस्त्याचं आणि स्ट्रीट लाईट याचं काम मार्गी लावलं। कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडतो, ही आध्यात्मिक परंपरेची शान आहे। या सोहळ्याला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, माजी सभापती रघुनाथ झिने, गोविंद मोकाटे, जयराम कदम, मारुती कदम, डॉक्टर राम कदम, नगरसेवक योगीराज गाडे, रामेश्वर निमसे आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार निलेश लंके यांनी बालवारकऱ्यांची संवाद साधत त्यांची कुटुंबांची विचारपूस केली। शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिकतेचं शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। भविष्यामध्ये तुमच्या आतून चांगला समाज निर्माण होईल। हरिभक्तपरायण ईश्वर महाराज कदम यांच्या धार्मिक कामाचं कौतुकही केलं। चांगली युवा पिढी घडवण्याचं काम तुम्ही करतात। तुमच्या आश्रमाला शासनाच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचं आश्वासन खासदार निलेश लंके यांनी यावेळी केलं। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। चैतन्य गोरक्षनाथ मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये, उत्साहामध्ये आणि मोठ्या भाविक वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होतोय। आज ध्वजारोहण आहे। थोड्याच वेळात खासदार निलेश लंके साहेब देखील या ठिकाणी येणार आहेत। आत्ताच आम्ही वरती जाऊन मोठ्या भक्तिभावाने आरती देखील केलेली आहे आणि माझं सुदैव की हा गड हा राहुरी तालुक्याच्या बाउंड्रीवर आणि माझ्या मतदारसंघामध्ये आहे। 5 वर्ष मला या भागाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। त्यावेळेस निश्चितच आपल्या गडावरती ज्या काही सुखसुविधा असतील, रस्ता असेल, स्ट्रीट लाईट असेल, हा देण्याचं काम गोरक्षनाथांनी माझ्या हातून त्या ठिकाणी करायचं मला आज्ञा दिली। त्या पद्धतीने ते काम करायचं मला योग आला। हे याच्यामध्ये माझं देखील भाग्य समजतो। आमचे वडील पूर्वी राहुरी तालुका आपला ह्या आमचा मतदारसंघ नव्हता, तरी देखील तत्कालीन इथं पहिली वीज पोहोचवण्याचं काम देखील राहुरी तालुक्यामध्ये मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीच्या माध्यमातून
इथं पहिलं वीज आणण्याचं काम आमच्या वडिलांच्या हातून त्या ठिकाणी झालं आणि म्हणून गोरक्षनाथ महाराजांच्या आज्ञेनुसार जे काही सत्कार्य होण्याचं होईल ते करायचा एक छोटासा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा असतो. भविष्यात देखील निश्चितपणे या सत्कार्यामध्ये सहभागी आम्ही त्या ठिकाणी होत राहू असंच या निमित्तानं सांगतो. आणि हे जे आता महाराज आपलं देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, पारायण रूपी आता या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. मला वाटतं संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी देखील आहे. मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. ट्रस्टीचे अध्यक्ष कदम साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, त्यांचं देखील मनापासून खरं आभार व्यक्त करतो की अत्यंत या देवस्थानाचं नियोजन आपण अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थितपणे करून एक सर्वांचा विश्वास आपण संपादित केलेला आणि या कार्यक्रमाचं देखील काटेकोर नियोजन केलं. आपलं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि चैतन्य गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मंदिराच्या कलशरोहणाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपल्या नगर राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी आपल्या देवस्थानच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी ते हजर राहिले, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो. तसेच या ठिकाणी गोविंदांना मोकाटे ही या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहिले. देवस्थानच्या वतीने त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा स्वीकार त्यांनी करावा आणि देवस्थानचे विश्वस्त आसाराम गुरुजी यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. रामकृष्ण हरी. आजपासून आपल्या भगवान गुरु गोरक्षनाथांच्या गडावरती चैतन्य गोरक्षनाथांचा कलशरोहण सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताहाला आज सुरुवात झालेली आहे. ध्वजारोहण सकाळी या ठिकाणी पार पडलेलं आहे. पारायणालाही या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता रोजचे ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सकाळी काकडा होणार आहे, दुपारी पारायण होणार आहे 2 सत्रामध्ये आणि सायंकाळी 7 ते 9 या कालावधीमध्ये कीर्तन होऊन सर्वांना महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आज सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण विद्यावाचस्पती जगन्नाथ महाराज पाटील यांचं कीर्तन होणार आहे. उद्या 7 ते 9 या वेळेमध्ये सायंकाळी हरिभक्त पारायण श्रीनिवास महाराज घुगे यांची कीर्तन सेवा होणार आहे. परवा दिवशी सायंकाळी हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांची कीर्तन सेवा होणार आहे. आणि चौथ्या दिवशी म्हणजे 7/3/2026 या दिवशी सकाळी बरोबर 11 वाजता कलशारोहण होणार आहे आणि त्याच्यानंतर परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होणार आहे. म्हणून महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना, तमाम नाथभक्तांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आजपासून सुरू होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचा निश्चितच लाभ घ्यावा. आपण तन मन धनाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या नाम यज्ञाचा निश्चितच या ठिकाणी लाभ घ्यावा. निश्चितच नाथांची आपल्यावरती सर्वांवरती कृपा आहे. नाथ आपलं असणारं त्या ठिकाणी वर्षभर आपले प्रपंच निश्चितच परमात्मा सांभाळतो. मग त्या नाथांचा 4 दिवसाचा कार्यक्रम पार पाडणे निश्चित आपल्या संपूर्ण नाथ भक्तांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. निश्चितच संपूर्ण देवस्थानच्या वतीनं, ट्रस्टींच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या संपूर्ण महाराज मंडळींच्या वतीनं महाराष्ट्रातील पुनश्च एकदा संपूर्ण वारकऱ्यांना, नाथ भक्तांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा निश्चितच या ठिकाणी लाभ घ्यावा. रामकृष्ण हरी.